भाजी मंडईमध्ये अगदी सहज आणि अगदी बारमाही मिळणारी ही पालेभाजी चवीला जितकी छान, पण याचे गुणधर्म आपल्या बऱ्याच जणांना माहिती नसतं. करडू, करडी किंवा करडई अशा वेगवेगळ्या नावाने या भाजीला ओळखलं जातं. तुम्हाला माहिती आहे का, पूर्वीच्या काळी या करडईच्या बीपासून तेल काढून ते जेवणामध्ये वापरलं जायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा आजारांना गुणकारी आणि खूप जास्त पौष्टिक, चवदार, झटपट होणाऱ्या आज आपण एक नाश्त्याचा आणि एक सुक्या भाजीचा प्रकार बघणार आहोत. ज्यांना जे आवडतं ते करून खाऊ शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता तुमच्यापैकी ना बऱ्याच जणांना करडई किंवा ही कुरडूची भाजी दिसायला कशी दिसते ते नेमकं माहिती नसतं. तर तुम्ही इथे बघू शकता, अगदी पालक किंवा मुळ्याच्या पानांप्रमाणे फक्त थोड्या लांब आणि पातळ आकारामध्ये ही भाजी दिसायला दिसते. फक्त भाजी घेताना छोटी छोटी कोहळी पानं किंवा असं हे मस्त हिरवीगार किंवा हलकीशी पोपटी रंगाची आपल्याला भाजी निवडून घ्यायची. बाजारातून आणलं की मिठाच्या पाण्यामध्ये एक अर्धा तास भिजत घालायचं, नंतर आपण ही खोडून किंवा चिरून घेऊ शकतो. आता या भाजीमध्ये ना फायबरचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे, साखरेचं प्रमाण कमी असल्यामुळे मधुमेह, डायबिटीस सारख्या आजारांसाठी ही भाजी अगदी रामबाण आहे. शिवाय करडईच्या भाजीमध्ये किंवा तेल खात असाल तर तेलामध्ये सुद्धा फॅटी प्रमाण कमी असल्यामुळे ना, जर तुम्ही वजन कमी करत असाल, तुम्ही डाएट करत असाल किंवा तुम्हाला मेंटेन राहायचं असेल तर तुम्ही या भाजीचा किंवा तेलाचा उपयोग करू शकता. शिवाय आपल्या महिलांना महिन्याच्या महिन्याला येणारी मासिक पाळी असेल, नवमुली असतील ज्यांना मासिक पाळीचा त्रास होत असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही भाजी किंवा याचं तेल खूप जास्त हेल्थ बेनिफिट आहे. आता तुम्हाला बाजारात जर याचं तेल मिळालं ना, तर जेवणामध्ये तुम्ही याचा नक्की उपयोग करा, खूप चांगलं असतं. आता या भाजीला निवडायचं कसं ते तुम्हाला दाखवते. महत्त्वाचं म्हणजे कोवळी, थोडी हिरवी, हलकीशी पानं आपल्याला बघून घ्यायची. जर जास्त निभार असेल तर फक्त पानं घ्यायची आहे आणि देठाचा कडक भाग तुम्ही टाकून दिला तरीसुद्धा चालू शकेल. जर हा भाग मऊ असेल किंवा कोहळा असेल तर याच्या सकट तुम्ही चिरून घेऊ शकता. गावाकडे राहत असाल, हवी तशी कोवळी छोटी छोटी पानं तुम्हाला मिळू शकतील. जर आमच्याप्रमाणे शहराकडे राहत असाल तर जशी मिळेल त्यातल्या त्यात चांगली भाजी आपल्याला निवडून घ्यायची. भाजी बाजारातून आणल्यावर लक्षात ठेवा, थोडंसं पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि अर्धा पाऊण तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालायचं. आता तसं बघायला गेलं तर याचे बरेचसे प्रकार तयार करू शकतो. पातळ भाजी, गरगटी भाजी असेल, आपण इथे सुकी भाजी आणि याचे आज थालीपीठं तयार करणार आहोत. जर सुकी भाजी करत असाल तर अशी ही मोठी मोठी चिरून घेतली तरीसुद्धा चालू शकेल आणि थालीपीठासाठी थोडी बारीक बारीक आपल्याला चिरून घ्यायची. तशी ही भाजी आपण चिरून घेतली आहे. एक मध्यम आकाराची जुडी आणलेली होती, त्याला स्वच्छ निवडून अशी आपण चिरून घेतली. आता या भाजीपासून आपण पौष्टिक भाजणीचं थालीपीठ तयार करणार आहोत, जे लहान मुलं, मोठी माणसं अगदी सगळ्यांना खूप जास्त आवडेल. आता त्यासाठी एका भांड्यामध्ये ना मेजरिंग कपने 1 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 150 ग्राम प्रमाणात थालीपीठाची भाजणी घेतली. ही आपल्या कुकिंग तिकीट मराठीची थालीपीठाची भाजणी आहे, ज्यामध्ये आपण तीळ मिक्स करून देत असतो. बऱ्याचदा काय होतं माहिती का, घरामध्ये तीळ बऱ्याच जणांचे नसतात. ज्यांनी कोणी आमच्याकडून पीठ घेतलेलं असेल तर त्यांना वेगळं यामध्ये तीळ मिक्स करावे लागत नाही, तर यामध्येच आपण मिक्स करून दिलेलं आहे. आता तुमच्या घरामध्ये जी कोणती थालीपीठाची भाजणी खात असाल ते तुम्ही इथे वापरू शकता. थालीपीठ भाजणी नसेल तर सगळी पीठं थोडी थोडी तुम्ही मिक्स यामध्ये वापरू शकता. आता 1 कप जर तुमची ही भाजणी असेल तर त्याला एक मध्यम आकाराचा कांदा, त्यातला अर्धा आपण इथे बारीक चिरून घेतलेला आहे. आता तुमच्या भाजणीमध्ये तीळ नसेल तर वरून असं एखादा चमचा तीळ घालू शकता. मिक्स पिठं घेत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला असं हे तीळ घालायचं आहे. तिळामध्ये थोडेसे पौष्टिक गुणधर्म असल्यामुळे खूप जास्त चवीलाही छान आणि पौष्टिकसुद्धा. अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा साठवणीचं कोणतंही तिखट घ्यायचं आहे. कोल्हापुरी घाटी मसाला असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. इथे आपण 1 चमचाभर लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 8-10 हिरव्या मिरच्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या. हवं असेल तर थोडंसं जिरा किंवा थोडंसं धनेसुद्धा तुम्ही यामध्ये वाढवू शकता आणि पाणी न घालता मिक्सरला याची आपण छान पेस्ट करून घेतली. खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकता. यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं जिरं घातलं ना की चटणीप्रमाणे थालीपीठाबरोबर सुद्धा ही चटणी तुम्हाला खाता येईल. साधारणतः 1 चमचाभर आपण इथे घातलेली आहे. आता 1 कप जर तुमचा हा थालीपीठाची भाजणी असेल तर त्याला साधारणतः 1 कप 1 कप तुम्हाला बारीक चिरून इथे करडईची भाजी घ्यायची आहे. चवीपुरतं किंवा अगदी पाव चमचा मीठ घेतलेलं आहे. पालेभाजी असल्यामुळे मीठ खूप जास्त घालायचं नाही आणि करडईच्या भाजीला तसा स्वतःचा एक छान फ्लेवर किंवा एक छान स्वाद असल्यामुळे वरून कोथिंबीर जरी नाही घातली तरीसुद्धा चालू शकेल. थोडंसं पीठ आपण मिक्स करून घेतलं, नंतर थोडं साधं पाणी घालून जसं आपण भाकरीचा पिठाचा गोळा कसा मळतो अगदी तसा गोळा मळून घेतला. इतकं पीठ मळण्यासाठी साधारणतः अर्धा कप आपल्याला इथे साधं पाणी लागलेलं आहे.
सगळ्या शेवटी वरून थोडंसं तेल किंवा तूप घालू शकता आणि एकसारखं थोडंसं मळून घेणार आहोत. आता मोठ्या आकाराचे 2 थालीपीठं असे तयार होतील. तुम्ही लहान करत असाल ते 4 किंवा 3 सुद्धा तयार होतील. जसं अजिबात पीठ भिजत वगैरे घालायची गरज लागत नाही आणि या पिठामध्ये वेगळे कोणतेही मसाले सुद्धा आपल्याला घालावे लागत नाही. सगळे मसाले पिठामध्येच घालून दिलेले आहे. एक गोळा घेतलेला आहे. एखाद्या ओल्या कापडावर किंवा बटर पेपरवर आपण हे गोळा घेतलेला आहे. हाताला अधूनमधून थोडंसं पाण्याचा हबकारा मारायचा आणि छान पातळ जाड जसं हवं तसं थालीपीठ तुम्हाला थापून घ्यायचं. बटर पेपरवर केल्यामुळे असं हे जसं हवं तसं तुम्ही हे ॲडजस्ट किंवा गोलगोल फिरून थालीपीठ थापू शकता. असं थालीपीठ झालं की जर आवडत असेल तर मध्यभागी कडेला असे हे छिद्र करू शकता किंवा असं हे प्लेन भाजून खाल्लं तरीसुद्धा चालू शकेल. थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे. फायनली आपण याला आता भाजून घेणार आहोत. त्यासाठी तवा गरम झालेला आहे. थोडंसं तेल किंवा तूप यावर आपण पसरून घेणार आहोत आणि यावर हे फक्त थालीपीठाचं बटर पेपर आपण उलटा करून घेणार आहोत. जरी कापडावर करत असाल तर कापड तुम्हाला यावर उलटं करून असं हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. गॅस शक्यतो मध्यम असावा आणि मध्यम आचेवरच छिद्रांमध्ये तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि एका बाजूने मध्यम आचेवर साधारणतः एक 3 ते 4 मिनटं थोडी वरची बाजू सुकेपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे. मस्त थोडासा रंग बदलला की याची बाजू आपण उलटून घेणार आहोत. दिसायला किती सुंदर दिसते थालीपीठ तुम्ही इथे बघू शकता आणि अगदी खरपूस मस्त होतं. आपल्या थालीपीठाच्या भाजणीमध्ये ना सगळ्या प्रकारचे कडधान्य, डाळी, सगळे मसाले, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन अगदी सगळं वापरून तयार केल्यामुळे मुलं किंवा मोठी माणसंसुद्धा बऱ्याचदा कडधान्य, डाळी, धान्य खायला मागत नसतील तर त्यांच्यासाठी असं हे मस्त पौष्टिक थालीपीठ आहे. असं हे भाजी घालून तयार केल्यामुळे आणखीन जास्त पौष्टिक ठरेल. 7-8 मिनटं दोन्ही बाजूने भाजून घेतलं की एका ताटावर काढून घेऊन आणखीन एक घातलेलं आहे. आता याच पिठामध्ये ना थोडासा रवा घालून थोडं पीठ पातळ करून तुम्ही असे आप्पेसुद्धा तयार करू शकता. म्हणजे थालीपीठाचे अगदी खुसखुशीत पौष्टिक आप्पेसुद्धा तुम्हाला खाता येतील. तसं हे एका कप पिठापासून साधारणतः 2 मोठ्या आकाराचे मस्त खुसखुशीत आपले भाजणीचे थालीपीठ तयार झालेलं आहे. मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी हे थालीपीठ नक्की करून बघा. आता या ठेच्याबरोबर ना एकदम मस्त लागतं. यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडं जिरं पूड घालायचं. आता याच भाजीपासून सुकी किंवा कोरडी भाजी कशी बनवायची ते सुद्धा बघणार आहोत. तर सिम्पली ही भाजी आपण अशी चिरून घेतलेली आहे. आता करडईची सुकी भाजी बनवण्यासाठी गॅसवर एखादी कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये पळीभर किंवा आवश्यकतेनुसार आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की इथे आपण एक 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा ठेचून घेतल्या. थालीपीठासाठी मगाशी आपण हिरवी मिरची लसणाचा ठेचा केलेला होता मिक्सरला, तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता हलकंसं तेल गरम झालं की इथे आपण हिरवी मिरची लसूण घातलेला आहे आणि या भाजीला ना अगदी साध्या पद्धतीत जितकी कराल तितकी याची ओरिजिनल चव भाजीला येते. अजिबात खूप जास्त कांदा, टोमॅटो, वेगवेगळे मसाले वगैरे अजिबात घालायचे नाही. मध्यम आचेवर साधारणतः एक 2-2.5 मिनटं थोडंसं लसूण मस्त रंग बदलेपर्यंत छान सुगंध येईपर्यंत आपण परतून घेतला. आता यामध्ये जी आपण मोठी करडईची भाजी चिरून घेतलेली होती ना त्यातले सुरुवातीला 2 मूठ भाजी घालणार आहोत आणि थोडंसं परतून घेणार आहोत. असं केलं की काय होतं माहिती आहे का, त्याला हिरवी मिरची लसूण करपत नाही किंवा त्याचा रंग खूप जास्त बदलत नाही. म्हणून या पद्धतीने आपण सुरुवातीला करून घेतलं. नंतर उरलेली सगळी भाजी आपण घालून यामध्ये मस्त 2 मिनटं परतून घेणार आहोत. साधारणतः एक मध्यम आकाराची जुडी होती. त्यातलं फक्त एक 1.5 मूठ आपण थालीपीठाला वापरलं. बाकी सगळी भाजी यामध्ये घातली. म्हणजे कपाने मोजाल तर साधारणतः एक 5-6 कप भाजी आहे. आता भाजी मोठ्या आचेवर जसजशी तुम्ही परताल तसा याचा रंग थोडासा बदलू लागतो आणि खूप शिजल्यानंतर कमीसुद्धा होते. तर अर्धवट शिजलेली आहे. रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे. आता याला झाकण लावायचं आहे. मध्यम आचेवर एक 7 ते 8 मिनटं आपण याला वाफेवर शिजत ठेवणार आहोत. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं पालेभाजी झाकून शिजवल्यामुळे त्याचा रंग बदलतो. तर अजिबात तसं नसतं. पालेभाजी मीठ घालून झाकण लावून शिजवल्यामुळे रंग त्याचा बदलतो. मीठ पटकन घालायचं नाही. भाजी संपूर्ण शिजल्यावर यामध्ये आपण वरून मीठ घातलेलं आहे. संपूर्ण भाजी शिजल्यामुळे काय होतं, मीठ घातल्यामुळे त्याचा अंदाजसुद्धा व्यवस्थित होतो. भाजीसुद्धा जास्त खारट होत नाही आणि मीठ न घालून आपण वाफेवर शिजवून घेतल्यामुळे ना भाजी शिजायला खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. 1-2 मिनटं मीठ घातल्यावर परतून घेतल्यावर गॅस बंद केल्यावर साधारणतः एक 3 ते 4 चमचे आपण इथे भाजलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. भाजी संपूर्ण शिजली, गार झाली की नंतर वरून घालायचं आहे. ज्याने भाजी तुमची रंगाला छान दिसते आणि सुटसुटीत व्हायला मदत होते. तर फक्त एक 3 ते 4 जिन्नसात ही मस्त करडईची सुकी भाजी तयार झाली, जी गरमागरम चपाती, भाकरी, मस्त वरण भाताबरोबर खाऊ शकता.
तर मुलं जर अशी ही भाजी खायला मागत नसतील तर त्यांना असं हे पौष्टिक थालीपीठ द्या. या भाजीपेक्षा खूप जास्त हेल्दी थालीपीठ आहे किंवा या थालीपीठाबरोबर सुद्धा तुम्ही ही भाजी सर्व करू शकता. आठवड्यातून किमान एखादी छोटी वाटी किंवा 1-2 थालीपीठ जरी नक्की खा, कारण बऱ्याचशा आजारांना गुणकारी आणि भरपूर कॅल्शियम, फायबर्स, भरपूर प्रोटीन देणारी ही भाजी आहे. महिला असतील किंवा मुली असतील, पाळीचा त्रास वगैरे असेल तर त्यांच्यासाठी खूप जास्त गरजेचे आहे. डायबिटीज किंवा मधुमेहासाठी सुद्धा खूप जास्त कारगर आहे. आपली पिठं आणि मसाले घेण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पिन कमेंटमध्ये नंबर दिलेला आहे, नक्की मेसेज करा. आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.